पवार जी का नाम आगे निकला गया है। साहेब, मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, काही शपथविधी केला जातोय, आपलं काय मार्गदर्शन आहे? पक्षाने जे काही ठरवलं त्याची परिस्थिती आपल्याला दिसते. अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतात की ही कारण या संदर्भात असू शकतात? आधी पक्षाची जबाबदारी समजावी ते गेले, कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले दिसतात. नाही सर, सगळं मान्य आहे, पण किमान दुखवटा तरी पूर्ण झाला पाहिजे. एवढी घाई कशासाठी, कोण करते सगळं? साहेब, जयंत प्रफुल्ल पटेल हे सगळं भाजपच्या सांगण्यावरून करतात, असं एक जयंत पाटील आणि दादांची समोर चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कोणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं व्हायचं आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकच होता. मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती, पण दुर्दैवाला हा अपघात. पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं एक बोललं जातंय. पवार फॅमिली सहमत आहे काय सगळ्यात एवढ्या घाईशी? पवार फॅमिली अशा विषयी चर्चा करते. तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? कोण सांग? साहेब, एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील, पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात, फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक ठोस पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. मी स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनली होती. अनफॉर्च्युनेटली या इन्सिडेंटवर त्याला धक्का बसला. आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? साहेब, मुद्दा असा आहे, हे प्रयत्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवले गेले, जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजपच चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं, घडून आणलं गेलं. चर्चा तुमच्या आमच्या मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहेब, सुनेत्रा नाही, तुम्ही सहमत आहात या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चाच नाही, प्रस्तावच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून, असं दिसत. असं काही सांगताच नाही, एकदम सांगता. साहेब, एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावी? टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकते? साहेब, गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील
ते या संपूर्ण घटनेकडे एक वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी हे क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित आहे. कसं बघताय? असं आहे की सिव्हिलायझेशन निकाल जे आहे ते खोलात जातात. ते निकाल CIDC निकाली जाहीर केली सकाळी. दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला असं फार वेळ घेतला. सर, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये. मग तिकडनं ही सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना. हा निर्णय ही जी करते त्याच्यात अनेक पुण्य मी सांगितलं. अजित पवार होते, हो जयंत पाटील होते. जयंत पाटील हे लोक विचार करते पुढं काय करायचं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय सर? बोललं जातं ते आमच्या कारणावर करायचं. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं, त्यांनी हे सगळं घडून आणले असं वाटतं. अशी माहिती असते मला त्या साहेब असं पण अनेक आता म्हणजे तुम्ही सहमत आहात काय सगळ्या गोष्टींशी? साहेबांना अंदाज असा होता दादा आपण दादांच्या मिसिंग आहे. नाही शेवटचं साहेब भाजपवर दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजपवर जाणार होता का? भाजपचा काय दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत. आमची जी चर्चा झालेली होती त्याच्यात असा कुठला पक्ष त्याचं नाव नसतं.